तुमचं पोरग म्हणून सांगालो, हप्त्यातून एकदा पोराला हाना, त्याचं चुको न चुको तरी मारा मायच्या. एक वार ठरवा, वेळ ठरवा. बापानं पोराला फोन करायचा, रविवार दुपार 2. उद्यापासून चालू करा. कळलं का? बापाचा पोराला फोन केला पाहिजे, दुपारी 2 रेडी राहा, मी आलोच. आलो की बापानं हाना, त्याचा चुको न चुको मायच्या हाना. कळलं का? कधी बाप विसरला तर पोरानं बापाला फोन करायचा, पप्पा येळ झालाय या. पण बापानं हानाच. रिअल सांगायलो. पोरी माईला विनंती आहे, पोरील पण हाना. तू काय एकटी लाडाची आहे काय? टाळी एका हाताने थोडी वाजते, हे का नाही? तू लिहाली आहे, खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, हाना. पण विशेषतः पोराला हाना मात्र. आणि त्याच्यातल्या त्यात आपल्या बहुजनांच्या माबापानं एकच काम करा, हप्त्यातून एकदा हाना. का म्हणायलो? पोरग मी म्हणतो घराच्या पुढे बसल, बापान जाताना एक झापड हाना. पोरग विचार करेपर्यंत पुन्हा घरातून येत येताना पुन्हा एक झापड हाना. पोराने विचारलं काहून? बापान सांगायचं काहून बिहून काय नाही, तेरा बाप अभी भी जिंदा है. गरज या गोष्टीची. अरे जर 25-30 मध्ये तुम्ही हयातीत असताना तुमचं पोरग घरी दारू पिऊन येते का, तर पहिल्यांदा माय बापाला मार पाहिजे. का? पहिले काही दिवस तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केलं ना. तो कोणत्या भिकार चोटाच्या संगतीत राहू लागला, तो कोणाच्या पंक्तीत जेवू लागला, तो कोणाच्या सोबत राहू लागला. 9च्या नंतर घरी आला, अरे हानान त्याला. 90 हल्लेले वजन कमी असतंय, त्याच्या ताकदीवर विश्वास नसतो. सकाळी चालताना ह्याला पाहिजे त्याला हाना. हाच काळ आहे. नोकऱ्या कुठं राहिल्यात? गोरगरिबाचे लेकरं पहा महाराष्ट्रामध्ये किती जणांचा रिझल्ट आहे, कसा निकाल आहे. कळलं का? एखाद्या झोपडीमध्ये गोरगरिबाचे मायबाप कुठं कामाला जातात आणि ती लेकरू नीटमध्ये क्वालिफाय होते. ज्या मायबापाला ऊसतोड काम करायला जावं लागतं, ते लेकरू लोकांच्या घरामध्ये भांडे घाणी घासतात. त्या ठिकाणची पोरगी PSI होती. ती उदाहरण आहेत ना. मग चालत्या बोलत्या हड्या माणसाची लेकरं असताना बापाचं काम आहे का नाही? आपल्या लेकराला लक्ष ठेवायचं. संविधानाची जनजागृती म्हणजे काय? अरे तू शिकतच नसेल, शिक्षणाचं मर्म तुला कळत नसेल, तर 90 मधून केवळ स्टेटस ठेवला आणि संविधानाची जनजागृती होती काय? पहिल्यांदा ते काम आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मला अधिकार दिलाय, त्या अधिकारापेक्षा भारतीय नागरिक यांना त्याने पहिल्यांदा कर्तव्यावर बोला, मग म्हणा मी बाबासाहेबांचा आंबेडकरांचा अनुयायी आहे. कोणता बाप म्हणला आपल्या पोराला की मला 5 लेकरं आहेत, 4 लेकरं मला शासकीय सेवेत जायचे, अरे 1 लेकरू मला समाजासाठी वाया घालायचंय, 1 लेकरू मला समाजाच्या उन्नतीसाठी घालायचंय, 1 लेकराला मला काम बाबासाहेबांच्या विचारावर चालवायचं शिकवायचंय. नाही. प्रत्येकाचं स्वप्न काय? आपली गाडी, आपली माडी, आपल्या बायकोची गोलगोल साडी. याच्या बाहेर स्वप्न कुठे? प्रत्येकाला वाटतंय बाप काय शिकवायला, तू नोकरी लागला पाहिजे, याकडे बंबाट पैसा आला पाहिजे, तू आज समाजाला लुटलं पाहिजे. कोण बाप सध्या म्हणला आपल्या पोराला की बाबा तुला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालायचंय, तुला या समाजासाठी काहीतरी करायचंय? ते म्हणण्यासाठी बापाचे विचार तसे लागतील. सध्याचं वय शिका, 35 वर्षापर्यंत पैसा कमवा, 35-40 पर्यंत पैसा कमवा. आपल्या मायबापाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणार. गाड्या घोड्या ज्या काय पाहिजे त्या कमवा. पण 40 वर्षानंतर एक आगळं वेगळं स्वप्न आपल्याला बाळगावं लागेल की मलाही काहीतरी समाजासाठी करायचंय. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ही गरिबी आणि ही श्रीमंती राहणारच आहे. विचारमंचावर कोणावर बोलवल्या गेलं? ज्याचे कपडे पांढरे. विचारमंचावर कोणावर बोलवल्या गेलं? जो कुठल्या पदावर आहे. विचारमंचावर कोणावर बोलवलं गेलं? जो कुठल्या सामाजिक संघटनेचा नेता आहे. मग तुम्ही खाली का बसलेत? याचं पहिलं कारण फक्त गरिबी आहे. अरे काय झक मारायचीत मारा. ज्या तरुण वयाचे सळसळत्या रक्ताचे जे लेकर आहेत का, हेच काम आहे. जिथं लात मारली तिथं पाणी काढता आलं पाहिजे. हेच काम आहे. आपल्या मायबाबासाठी काही करता आलं पाहिजे. येणाऱ्या काळात आनंद भाऊ एखादा आगळा वेगळा कार्यक्रम घेतील. अरे काय झक मारायचीत मारू. नोकरीच लागावं म्हणून हे काय? नोकरीत लागावी. 1924 ला बाबासाहेब आंबेडकर भारतात आले. इंग्रज लय भारी होते. इंग्रजांनी बाबासाहेब आंबेडकरांना एक लेटर पाठवलं आणि सांगितलं तुम्हाला मद्रास उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश व्हायचे. कदाचित बाबासाहेब त्या काळी मुंबई उच्च न्यायालयाचे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले असते. तुमचं आमचं काय असतं? तुम्ही आम्ही कुठं असतो? हे जे दलिंदर सध्या 90 मारून बसलेत, त्या काळी आपल्याला गावात यायला एंट्री नव्हती. त्या काळी आपल्याला गावात यायला एंट्री नव्हती. आपल्या कमरेला झाडू होता, गळ्यात मडकं होतं. आपण श्रीमंताच्या घरी चहा प्यायला गेलो तर आपला कप पण वेगळा होता. होती ना व्यवस्था? आज त्या समाजाच्या पंक्तीमध्ये आपण जेवायलो.
कुठलाही नेता असू द्या, अलीकडे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याला आपल्या वस्तीमध्ये यावंच लागलं, बाबासाहेबाला हार घालावाच लागला. त्याला माहित आहे कार्यक्रम पलटी कोणाच्या हातात आहे, फक्त यायच्याच आहे. पण आपला कडीपत्ता झाला, फुल त्याला तळायले आणि खायच्या टायमाला बाजूला ठेवायले. त्याच्यात आपला एक नेता असतो, अख्खा समाज त्यानं मागं माया मागं एवढे आहेत म्हणतो, आणि तो नेत्याच्या मागं बांधलेला असतो. संघटनेचा अर्थ तोच झाला है ना. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, पुन्हा आपली मनावी चेहरे हजार झाली. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. तो काळ आपण बदलायचा नाही तर बदलायचा कोण. मी तर आवर्जून म्हणतो, मूलभूत अधिकारापेक्षा बोलण्यापेक्षा मूलभूत कर्तव्यावर बोलणं गरजेचं आहे. मायबापाचं पहिलं काम ते की आपल्या लेकरांच्या नजरेत ती कर्तव्य आणून घाला. कळलं का. तुम्ही आज पाहिलं, शासकीय मालमत्ता कुठली घ्या, ती धुळीस का मिसळलेली आहे. तुमच्या इथलं तहसील कार्यालय घ्या, त्या ठिकाणची अनास्था का बेकार आहे. तुमच्या इथलं सिव्हिल हॉस्पिटल घ्या, त्याच्या त्या कोपऱ्यामध्ये थुकलेलं कोण आहे. आपल्या इथं सार्वजनिक ठिकाणी ज्या रेल्वे, त्या ठिकाणच्या वॉशरूम असतील, त्या ठिकाणच्या टॉयलेट असतील, त्या खराब कोण केलेल्या आहेत का. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कलम 51A मूलभूत कर्तव्य, जगातला एकमेव देश आहे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये लिहावं लागली. का बाबा. बाबासाहेबांना माहित होतं यांना मी काही शिकू द्या, हे काही दिवसांत सुधारणार नाहीत. बाबासाहेबांनी काही अमेंडमेंट असे लिहिलेले, ह्या तारखेबंद ठेवा. त्याचं कारण ते आहे, म्हणजे एकमेव देश आपला. तुम्ही शिकावे म्हणून पहिल्यांदा कलम 45 लिहिली, तर खरंच प्रत्येकाला शिक्षणामध्ये अडचणी होत्या का बाबा. काहींना होत्या. उदरनिर्वाहाचा प्रश्न होता, मायबापाला कुठतरी काम करायला मुंबईला जावं लागत होतं, लेकराला सोबत न्यावं लागलं, त्या लेकराला शिकता आलं नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्न होता, मायबापाला ऊसतोड कामगार करावं लागलं, कामगार होते, त्यांना आपल्या लेकराला शिकवता आलं नाही. मग बाबासाहेबांना काय केलं, त्या घटनेला अभिप्रेत करून अनुताई वाघ असतील, दुर्गाबाई देशमुख असतील, यांनी काय केलं, कुरण शाळा चालू केल्या, साखर शाळा चालू केल्या, तरी आपण शिकलो नाही. 1968ला पहिलं शैक्षणिक धोरण मांडलं. अरे पहिल्यांदा शिक्षण आणि जनजागृती करावं लागल, आणि शिक्षण समजल्यावर आपल्याला लोकशाही समजल, शिक्षण समजल्यावर आपल्याला संविधान समजल, आणि संविधान समजल्यावर आपल्या बापाचं काम समजल. पण प्रॉब्लेम काय, कोणीतरी येणार, कोणतरी भाषण देणार, आपल्याला बरं वाटलं, त्यानं हसवलं, जरासं है ना भावनिक केलं, पुन्हा इसरून गेला, पुन्हा दुसऱ्या ती जैसे थे. आपल्या घटनेमध्ये प्रतिज्ञा स्वीकारली आपण 1962ला. 1962ला आपली जी प्रतिज्ञा आहे ना, पेदामली व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली, त्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये पहा, संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीवर भारी फोकस केले. आपण तिथं का लिहिलं बाबा, भारत माझा देश आहे. तिथं आपण का लिहिलं भारत माझा देश आहे. तिथं भारत आपला देश कोण नाही म्हणला का. एसटीत बसल्यावर एसटी आपली आहे, तू कुठेही थूक. तुला बाजूचं म्हणलं तू डायलॉग घालतो, एसटी काय तुझ्या बापाची आहे का. ट्रेनमध्ये कुठेही थूक. बाकीचं कोणी म्हणलं तू डायलॉग घालतो का नाही का. ट्रेन का तुझ्या बापाची आहे का. तू विहारापाशी बसला, फरशील थोडंफार छिद्र आहे, काडी घेऊन सिमेंट काढायला लागला, कोणी म्हणलं काहून, ते काय बापाचं आहे का. का सार्वजनिक आहे ना, तिथं काय सार्वजनिक आहे का नाही. मग भारत आपला देश कोण नाही म्हणलो मी. माझा म्हणल्यावर जबाबदारी वाढते. माझा म्हणल्यावर काय होते, जबाबदारी वाढते. घर आपलं आहे, बायको साफ करेल, माय करेल, बाप करेल. घरामध्ये माय आपली आहे, मोठं सांभाळल, लहान सांभाळल, नाही तर माय बहिणीकडे जाईल. बाप आपला आहे, मोठं सांभाळल, लहान सांभाळल, नाही तर बाप बहिणीकडे जाईल. पण बायको माझी आहे, तिची काळजी मलाच घ्यावं लागेल. तिची दुसऱ्याने घेतला कार्यक्रम बिघडेल ना, हे का नाही, बरोबर आहे का नाही. मग भारताच्या प्रतिज्ञेमध्ये माझा का, अरे माझा म्हणल्यावर जबाबदारी वाढते. प्रत्येक गोष्टीवर आपण फोकस केलंय. लोकशाहीची जनजागृती करत असताना काही गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या का. तर या देशात केवळ भाषणानं, या देशात कोणी बोलल्यानं कुठलंही परिवर्तन होणार नाही. पहिलं काम आहे आपल्या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा. मायबापांना विनंती आहे, एक पोरग म्हणून सांगायलो, येणारा काळ एवढा वाईट असणार, मगर सर प्रबोधनाचं तुम्ही काम करायचं, येणारा काळ एवढा वाईट येईल, मोठमोठाले हॉस्टेल निर्माण होतील, मोठमोठाल्या इमारती निर्माण होतील, त्या इमारतीमध्ये अनेक श्रीमंत लोक एकत्र येऊन ते स्टाफ तयार करतील, त्याला नाव शैक्षणिक संकुल देतील, आणि बाप आपल्याकडे येईल, आणि बाप येऊन त्या संस्था चालकाला म्हणेल आमच्या पोराला शिकू नका,
नुसतं सांभाळा, एवढे दिवस येतील हा. त्याच्यानंतर लक्षात घ्या, 30 सेकंदाची रील आपल्या माइंडला एक हॅबिट लावायली. वारंवार तुम्ही 30 सेकंदाची रील पाहिले, 30 सेकंदानंतर व्हिडिओ काय करायले, मूव्ह करायले, दुसरी रील पाहिले. त्याच्यात मोबाईल डेंजर आहे. तुम्ही जसं पाहता का तसं मोबाईल दाखवते. तो कच्चा बदाम पाहिला, खाली कच्चा बदामच चालू होते. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे का नाही. जसे व्हिडिओ तो हा पाहिले तसाच कार्यक्रम खाली चालू होते, बरोबर आहे का नाही. मग 30 सेकंदाचा व्हिडिओ वारंवार पाहिजे राहिला तर आपल्या मेंदूला आदत लागायली 30 सेकंदाची. 30 सेकंदापेक्षा जास्त काळ आपल्या डोक्यात काही लक्षात राहील. आपण मोठा व्हिडिओ पाहिणार, आपल्या मेंदूला ती सवय लागली 30 सेकंदात काहीतरी पाहायचं. इथं बसलेल्या पोरींनाही सांगेलो, स्टेटस बिटस काही गदर व्हायचं नाही. ज्याचं स्टेटस असते त्याचं स्टेटस लोक स्टेटसला ठेवतात, म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस निर्माण करायचं शिका, है ना. 193 वर्ष होऊन गेलेत समाज सुधारक, 133 वर्ष आता जयंती आहे 25, 133 वर्ष होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळी त्या महामानवाने स्टेटस निर्माण केलं, म्हणून अख्खा भारत त्या माणसाचं स्टेटस ठेवतो, कारण बाबासाहेबांनी त्या काळी स्वतःचं एक आगळं वेगळं स्टेटस निर्माण केलं होतं. आज आपण आपला बर्थडे असेल तर बाजूच्या भिकार चोटाला सांगायला की मग बर्थडे आणि तू स्टेटस काढून नाही ठेवली. दिवस किती वाईट आहेत. नेत्याच्या मागे जातो, नेत्याला विचारतो चहा न्यायचा का, आणि खाली टाकतो नेत्यांसोबत मुक्त संवाद चर्चा. एवढा नेता रिकामा विधानसभेत तुला बोलायला एकट्याला. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट वैचारिक गुलामगिरी जराशी बाजूला करा. 1968 ला पहिलं शैक्षणिक धोरण वातीत गेलं. त्यानंतर तुम्ही शिकावे म्हणून घटनेनं नवीन एक आधार घेतला आणि आपल्या इथं प्रौढ शिक्षण कार्यक्रम चालू झाला. प्रौढ शिक्षण कार्यक्रम म्हणजे काय, गावातला जो कोणी BA ग्रॅज्युएट आहे, BSc ग्रॅज्युएट आहे, BCom ग्रॅज्युएट आहे, त्यानं काय करायचं, गावात एक शाळा होईल, त्याला गव्हर्नमेंट 1000 रुपये पगार देईल आणि तुम्हाला ते शिकवल. पण झालं काय, ते शिकू लागलं. तुम्हाला गव्हर्नमेंटने दिल्या पाट्या, मोठ्याल्या पाट्या दिल्या. त्या पाट्यामध्ये अर्धी पाटी होती आणि अर्ध्या अशा रेषा होत्या आणि त्याच्यात मणी अडकवलेली होती. शिक्षण गेलं चुलीत. तू काय करायचा, पाटी अशी करायचा, मग त्या मण्याचा आवाज यायचा गुरुर. तू पाटी अशी करायचा, मण्याचा आवाज यायचा गुरुर. तू मणी फिरवायचा आणि त्याच्यात ते मास्तर काही बोललं की तू डायलॉग हाणायचा, आगाव बोल नको, मग तू पूर्ण कुठाना माहिती, मी आज तुला दुपारा पाहिलंय, तू कुठे गेलता. ते काही बोलत नव्हतं. त्या शाळेला तुम्ही नाव दिलं डंगरी शाळा. ती शाळा फ्लॉप गेली. म्हणजे आपण शिकलो का, मुळात घटनेचा हेतू हा कोणाला शिकवायचा होता, जिथपर्यंत शिक्षण गेलं नाही तिथपर्यंत. का तर काही लोकांना आपल्या पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी काम करावं लागते. अरे म्हणून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होता. शिकलो का आपण, नाही. मग बाबासाहेब वाटलं नवीन एक कार्यक्रम करू आपण. तो कार्यक्रम म्हणजे खडू फळा मोहीम. घटनेनं पुन्हा आधार घेतला आणि वाटलं खडू फळा मोहीम. मग काय करायचं, ज्यांचं कोणाचं DED झालंय त्याला एक गुंडाळी फलक आणि खडूचा बॉक्स द्यायचा. त्यानं काय काम करायचं, गावात 4-5 टगे कुठं मोकार दिसले की शिक्षकांनी ते फळा पांगवायचा आणि बस म्हणायचं, याला अ म्हणतात, याला आ म्हणतात. पोरं कदरून गेले. मास्तर दिसला की पोरं पळून जाऊ लागली, नको रे बापा ते शिकवते म्हणजे. तो बी कार्यक्रम फ्लॉप गेला. शेवटी गव्हर्नमेंटला वाटलं आपण शाळेत यावं, म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलं, हे लोक शिकावेत, लोकांना शिक्षणाचा प्रवाह घराघरापर्यंत पोहोचावा म्हणून शाळेतल्या लेकरांना म्हणले 100 मिली दूध द्या. शासन चुकलं नाही. काही गोष्टी अनास्था आपली आहे, आपली मेंटॅलिटी नाही. शासन थोडं म्हणलंय तुम्हाला 10 रुपया, शासन थोडं म्हणलं याच्या त्याच्या घरावर जाऊन भिंगणा करा, नाही ना. कुठतरी आपलं चुकायला ना, त्या व्यवस्थेपर्यंत आपण जाईना. आपण फक्त काय करायलो, जातीय धर्म याच्या पलीकडे कुठं बोलायलो. मग शासनाने पहिल्यांदा काय म्हणलं, अरे प्रत्येक विद्यार्थ्याला 100 मिली दूध द्या. मग दूध देणार कोण, मास्तर, म्हणजे वाटणार. देणार आणि वाटणार पुन्हा त्याच्यात फरक होईल, हे का नाही. आता दूध वाटायला कोण, मास्तर. मग दूध द्यायचं किती सांगितलं होतं, 100 मिली. आता तू साध आहे का, एक जण दूध घ्यायला काय गेला, ग्लास घेऊन गेला, एकान कळशी नेली, एकान बकेट नेली, एकान टाकीच घेऊन गेला लोटीत लोटीत. आता थोडंफार दूध इकडे तिकडे झालं. मग मला दूध कमी पडलंय म्हणून देणारा कोण होता, हल्ला ना मास्तर. मास्तरांनी शासनाकडे अपील केली, दूध बंद करून टाका. दूध बंद करायला कोण लावलं, आपणच. दूध कॅन्सल झालं. शासनाला वाटलं चला विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धक सेवा काय करू, उपलब्ध करूया म्हणून काय करू, विद्यार्थ्यांना म्हणले 2 कोंबडीचे अंडे द्या.
गावरान कोंबडीचे अंडे. सकाळी 6 वाजलेले, हिवाळ्याचा ऋतू, बढियापैकी लेकराला पहिले 2 अंडे द्यायचे आणि त्याने आमलेट करून खायचं. आता ज्याला भेटले ते अंडे झेलत झेलत घरी गेलं आणि त्याच्या घरी पूर्ण वारकरी संप्रदाय होता. बापाने विचारलं कोण दिले? मास्तर. हल्ला. मास्तरानं अप्लिकेशन दिलं, अंडे बंद करून टाकले. शेवटी शासनाला वाटलं काय करा बाबा, तर म्हणले विद्यार्थ्याला एक नवीन काम करा. म्हणले आता हे असं नाही, यांना सुगडी द्या, हे शिकले पाहिजे. मग सुगडी दिली. सुगडी म्हणजे काय बाबा? मक्याचं पीठ होतं, त्याच्यात पाणी टाकायचं होतं आणि तव्यावर शिजून लेकराला खाऊ घालायचं होतं. ह्या पिढीतून आपण गेलेलो. आता हे एवढा दम आहे त्याच्याकडे, यानं कचीच सुगडी खाल्ली ना, मग लय सुगडी खाल्ल्यामुळे याचं पोट दुखलं. आता दिलं कोण होतं? हल्ला. वरती ऍप्लिकेशन, सुगडी बी बंद. मग शासनाला वाटलं नवीन काहीतरी करावं. काय करा म्हणले, याला तांदळाच्या 3 बॅग द्या. प्रत्येक ठिकाणी शासन चुकत नाही. नालीची व्यवस्था आहे ती, नाली तुडुंब कोणामुळे भरती? कर्तव्यावर बोलायचं आपल्याला. कर्तव्य, माझी देशाबद्दल नैतिक जबाबदारी आहे, मी ती पार पाडतो का? आरशात पाहिल्यावर प्रश्न निर्माण होतो. तो निर्माण झाल्यावर विचारायचं, खरं मी काय केलं देशासाठी? बाबासाहेबांचं मी 1 लाख वेळा नाव घेतो, पण मी देशासाठी काय केलंय हा प्रश्न माझ्या मनात निर्माण यायला पाहिजे. आणि काहीच नाही केलं तर मग मी माईच्या पोटातच मेलेला बरा होतो. मला गरजही नव्हती देशात यायची. रियालिटी हे ना. म्हणजे पहा, मग नंतर शासनाने केलं काय, तर याला म्हणले 3 किलो तांदळाच्या बॅग द्या, एका किलोच्या 3. मग 3 किलो तांदूळ याला भेटले. तांदळामध्ये काय होतं, तर महत्वाची गोष्ट थायमिन चांगलं होतं, याचे हाडं बिडं मजबूत व्हावेत, त्याच्यामुळे याला चांगले तांदूळ दिले. मग आता यानं काय केले, तांदळाच्या बॅग घेऊन घरी गेलं नाही. हे दुकानाचं काउंटर होतं ना, यानं काउंटरच्या खाली तांदळाच्या बॅग ठेवल्या. काउंटरच्या त्याच्यावर उभं राहिलं, दुकानदाराला विचारायले तांदूळ काय किलो आहेत? दुकानदार म्हणलं 15 रुपये. मग आपले काय किलो घेता? दिले भाऊ. त्याचे यानं काय घेतले, मुरकुल नरडे 5ही बोटात घातले. समानता 5ही बोटात. आणि कोणी मागू नये म्हणून भिकाऱ्यानं पुढचे खाल्ले. त्याचा मित्र त्याच्यापेक्षा डेंजर, समाजवाद. असा काढला, अलीकून खाल्ला, पुन्हा घालून ठेवून दिला. समाजवाद चॅलेंज आहे का भाऊ? काही एवढे दलिंदर 1 रुपयाच्या गोळ्या घेतल्या, संत्री, कोणी मागू नये म्हणून तोंडात घातल्या आणि पुन्हा बाहेर काढून खिशात ठेवल्या. आमचं दलिंदर त्याच्यापेक्षा डेंजर, त्यानं धुतली पाण्यानं पण खाल्ली. समाजवाद, मेंटॅलिटी. चॅलेंज नाही ना. काही होते मात्र. एक मोठी संत्री गोळी होती, ती इथं ठेवायची, दातानं फोडायची, अर्धी मित्राला द्यायची ना अर्धी आपण खायची, हे का नाही? ती होती समानता. पण ती सध्या राहिली नाही. म्हणजे तेही आपण शिकलो नाही. तांदळाचाही कार्यक्रम डिलीट झाला. शेवटी गव्हर्नमेंटला वाटलं की बाबा घटना आपल्याला समजून सांगायची, तर पहिलं काम हे शिकले पाहिजे. मग एक काम करा म्हणले, शाळेत यायला जेवू घाला. मग शाळेत काय आली? खिचडी. शाळेमध्ये काय आली? खिचडी आली. मग मला सांगा, शाळेमध्ये जी खिचडी आली त्या खिचडीमध्ये काय होतं की गव्हर्नमेंटनं शिक्षकाकडे ड्राफ्ट दिला. सर्व माहित असेल की तांदूळ किती, शेंगदाणे किती, जिरे किती, तेल किती, बरोबर आहे. पण आपण शाळेत गेल्यावर पाहिलं नुसता भातच दिसायला, शेंगदाणे गायब. जी बाई करायली ती सुधरायली, लेकर खराब व्हायले. शिक्षक दाणे मोजू बेजार आहे. त्याच्या मागे एवढं काम लावलंय, माणसं मोज, है ना, तांदळातले दाणे मोज, गावात कोण आलंय ते मोज, कोण गेलंय मोज, मेलय कोण ते मोज, जिवंत कोण हे ते मोज, कधी जाणार आहे ते बिनले. हे कामं त्यांच्याकडे दिले का नाही? म्हणजे पहा, काही गोष्टी डायव्हर्शन आपण केल्यात, आपण त्या बदलायच्या. मी मायबापांना कळकळीची विनंती सांगलो, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. का? आपल्याला सोन्याचा हंडा लागणार नाही, आपल्या नशिबात आपाप काही येऊन भेटणार नाही, आपल्या लेकराला आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि पोरं, तुमच्या शिक्षणाचं सिरियस वय 12वी एकदा तुम्ही पार पडलात तर 12 आणि 6 18 वर्ष तुमच्या हातात. बाबासाहेबांना जगात पहिल्यांदा समानता पेरण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन समोर एक साक्ष दिली होती, ती होती मतदानाची. त्यांचं म्हणणं होतं
या देशामध्ये पहिल्यांदा तुम्हाला समानता पेरायची असेल तर एक काम करा, पहिल्यांदा मतदान रूपी एक अधिकार द्या. तो अधिकार देत असताना अंबानीने जरी मतदान केलं आणि वसमत मधल्या एखाद्या हॉटेलवर काम करणाऱ्या कामगारांनी मतदान केलं तर अंबानीचं आणि त्या कामगाराच्या मताचं व्हॅल्यू एकच असलं पाहिजे. ते पहिल्यांदा विधेयक मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. साधी गोष्ट नाही. बाबासाहेबांना पुन्हा लोकशाहीमध्ये काय काम केलं? आपला समूह बॅकवर्ड आहे, आपल्या इकडे शिक्षण नाही, आपला वर्ग शिक्षित नाही, आपले लोक विखुरलेले आहेत आणि मग सत्ता कोणाकडे? तर आतापर्यंत ज्याच्याकडे आली होती त्याच्याकडेच आहे. आपल्यापर्यंत सत्ता येणार नाही म्हणून 1930 ला इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद भरली होती आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये प्रत्येक जण देशाच्या स्वातंत्र्याबद्दल मुद्दे मांडत होते. बाबासाहेबांनी पहिला मुद्दा मांडला, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. का म्हणले बाबासाहेब? रिझन काय होतं? उदाहरणार्थ आपली एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये आपला समूह आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे शिक्षण नाही, कोणीतरी बाहेरचा येईल, त्या ठिकाणी उभा राहील, तो आपलं मतदान विकत घेईल आणि मग तोच सत्तेमध्ये बसेल. मग अस्पृश्य मतदारसंघ म्हटल्याच्या नंतर गांधीजींचं म्हणणं आलं, हिंदू धर्माचं विभक्तीकरण होईल म्हणून गांधीजींनी उपोषण चालू केलं. 25 सप्टेंबर 1932 ला बाबासाहेबांच्या हातानं त्यांना पाणी प्यावं लागलं आणि उपोषण गांधीला सोडावं लागलं. पण बाबासाहेबांनी त्या काळी माघार घेतली. पण घटनेमध्ये बाबासाहेबांनी कलम 333, कलम 334, कलम 340 पर्यंत ज्या आरक्षणाच्या पॉलिटिकल इव्हेंट मध्ये लिहिण्यात आल्या त्या ठिकाणी बाबासाहेबांनी एक काम केलं. आज जर तुम्ही भारताचा विचार घेतला, काल परवा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या महाराष्ट्राची विधानसभा 288 उमेदवाराची आहे. राज्यघटना कलम 333 नुसार एक सदस्य राज्यपालामार्फत नामनिर्देशित या घटनेवर निवडला जातो. विधानसभेमध्ये त्या 288 आमदारापैकी तुम्ही काही करा, आता राखीव जागा 29 ह्या एससी समाजाचे, त्याचं वरदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित संविधान आहे. त्यामध्ये 25 जागा राखीव एसटी समाजाचे आहेत. हे राखीव लिखित असणारं योगदान कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. या देशामध्ये 4120 आमदार आहेत. तुम्ही काही झक मारा, 614 आमदार तुम्हाला एससीचे आदेशात राखीव निवडून द्यावेच लागतील. तुम्ही काही कुठाने करा, 554 आमदार तुम्हाला या देशात एसटीचे राखीव निवडून द्यावेच लागतील. आणि मग गाणं आलं, लाल दिव्याच्या गाडीला तुझं वरदान. पण काम काय होतं बाबासाहेबांचं? समाजाच्या भरोश्यावर मोठं झाल्यावर समाजाला विसरू नका. आपला कढीपत्ता होणार नाही याची काळजी घ्या. भाषणानं देश सुधरत नाही. जगातला एकमेव देश आपला जिथं दररोज भाषणं ठोकल्या जातात. आवर्जून सांगालो मी, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं? आपल्या इथं. अमेरिकेत कधी ऐकलं का मरी आई? अमेरिकेत एखाद्या बाईच्या अंगात आलं जादू टोना विधेयक, कधी ऐकलं? आपल्या इथं बाईच्या अंगात येते का नाही? बरं, अंगात आल्यावर बाई झुलती बी कशावर? डफडीच्या तालावर. डडांग टटांग, बरोबर आहे. डफडी कमी होत्या, बाईचं झुलणं कमी व्हायला. मला प्रश्न पडतो, शिक्षित वर्गाच्या अंगात कोण येत नाही? कांगणे सर बोलायला आले आणि उठल्यापासूनच झुलू लागले. एखादा खासदार संसदेत बसला आणि बंबाड झुलू लागला. झालंय का? म्हणजे अज्ञान आडवं आलं की अंधश्रद्धा आडवी येते. म्हणून शिक्षण काळाची गरज आहे. म्हणजे जगातले सर्वाधिक देव कुठं? आपल्या इथं. जगातले सर्वाधिक साधू संत आपल्या इथं. विचारवंत आपल्या इथं. समाज सुधारक आपल्या इथं. क्रांतिकारक आपल्या इथं. धर्म आपल्या इथं. जाती आपल्या इथं है ना. सामाजिक संघटना आपल्या इथं. भाषा आपल्या इथं. दलिंदर आपल्या इथं. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट आपल्या इथं. डांबर गायब करणारे आपल्या इथं. शाळेची घंटी हाणणारे आपल्या इथं. संडाचं छत गायब करणारे आपल्या इथं. गरीबाचा पैसा खाणारे आपल्या इथं. धुरे कोरणारे आपल्या इथं. काय बदल झाला? 12व्या शतकापासून लोक बोलायले. परिवर्तन काय झालं? जगातला एकमेव देश आहे. हे परिवर्तन आपल्याला करावं लागेल. अरे आपल्या देशाबद्दल काय बोलावं? मूलभूत कर्तव्यावर बोलावं लागेल. प्रत्येक पालकांनी आपल्या देशाचे कर्तव्य लेकराच्या मनात आणून घालावे लागतील की बाळा ह्या देशासाठी काहीतरी करायचे. प्रत्येक जण आपापल्या घरासाठी जगतो. माझ्या भौतिक गरजा पूर्ण झाल्या, माझं घर झालं, मला गाडी झाली, माझ्या पुढच्या भविष्याचा प्रश्न मी निर्माण करून ठेवला असेल, त्या प्रश्नाच्या प्रत्येक संकल्पना माझ्या डायग्राम मध्ये बरोबर असतील तर माझं काम याच्या पुढे देश नावाची संकल्पना आहे. त्या देशासाठी कोणीतरी जगणारा लागेल. नाहीतर केवळ भाषण देऊ
हा देश विखुरला जाईल, हा पण या देशाचा प्रश्न आहे. कोणाला तरी वाटलं पाहिजे की मला याच्यासाठी करायचंय, मला या देशासाठी काहीतरी करायचंय, म्हणून मूलभूत अधिकारावर बोलणं गरजेचं आहे. पण काय बोलावं, अरे जगातला एकमेव देश आहे, त्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. पानपोई आहे ना, त्याच्यावरला ग्लास साखळदंडाने बांधून ठेवावा लागते. आता ग्लास बांधून नाही, एडिंग करून ठेवावं लागते, पक्की एडिंग करून. मग ग्लास नेतंय कोण? जपानचा माणूस, जर्मनीचं. ग्लास हाणतंय कोण? जगातला एकमेव देश आहे, बँकेतला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावा लागतो. पेन नेतंय कोण? पेन गायब कोण करते? शाळेसमोरच्या फरच्या माहिती सांगा कोण गायब केले? एकमेव देश आहे का नाही? अरे त्या जपान जर्मनीचे लोक जर प्रवासात नवरा बायको निघले तर निघताना घरून सुई धागा सोबत ठेवतात. एखाद्या ट्रेनमध्ये बसले, एखाद्या बसमध्ये बसले तर ते दोघं मिळून सीट शिवतात. का? आपल्या घटनेत बाबासाहेबांना लिहिले ना, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल. मग आपण बाबासाहेबांच्या विचाराचे पायी घेत ना, आपण का त्या राष्ट्राच्या संपत्तीला स्वतःची समजू नाही? आपण का प्रत्येक शासकीय वस्तू का विळखळीस आल्या? त्या काय कोणी पॉलिटिशियन लोक येऊन त्याला लाता मारल्या का? आपलं काम होतं काहीतरी करणार. आज गावागावामध्ये प्रत्येक धर्माचे धार्मिक सण मोठमोठ्या समारंभात पार पडले का नाही? अनेकांनी काय केलं, पट्टी जमा करू करू मोठमोठे धार्मिक कार्यक्रम घेतले का नाही? अरे मग त्या गरीब शाळेमध्ये शिकणारे आपण आहेत ना, मग आपण धर्माचा कार्यक्रम घेण्यापेक्षा मोठमोठ्याले पैसा जमा करून लोकवर्गणीतून शाळा मोठी करू, शाळेचा विकास करू. का? त्या ज्ञान मंदिरातून लोक लेकरं घडणार आहेत. ते आपलं काम आहे, ते करावं लागेल आपल्याला. म्हणजे ते जपान जर्मनीचे लोक देशाची संपत्ती आपली समजतात. सीट फाटलेला असेल तर नवरा बायको शिवून टाकतात. आपल्या इथं दलिंदर एसटीत बसतंय, ट्रेनमध्ये बसतंय, पहिले पाहताय सीटात एक भोत जाते का? एक बोट गेलं का दुसरं घालतंय, तिसरं घालतंय, चौथं घालतंय. सीटातला पुठ्ठा याच्या हातात आला, याच्या आत्म्याला समाधान वाटते. ते जाऊ द्या चुलीत. इथं काही जण चटईवर बसलेत, चटईवर बसल्या बसल्या नखानं त्यानं कोरून पाहिले. हा, आणि कोरल्या कोरल्या त्याला एखादा धागा निघला तर जोपर्यंत खालची माती त्याला दिसत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लावत नाही. मग हे परिवर्तन करायचं कोण? हे परिवर्तन करायचं कोण? आणि म्हणून राष्ट्र टिकवायचं असेल तर मी आवर्जून सांगेल, मूलभूत अधिकारापेक्षा मूलभूत कर्तव्यावर प्रत्येकाला भर द्यावा लागेल. मला काहीतरी या समाजासाठी देणं लागते. मी केवळ भाषण करायला आलो नाही, आवर्जून सांगतो इथं बसलेल्या बांधवांना, व्यसनापासून बाजूला राहा. 2 वर्ष अगोदर कांगणे सरचं बी काही खरं नव्हतं. त्या शिक्षणाच्या भरोशावर आज आपले दिवस बदललेत. कळलं का? म्हणून आवर्जून सांगालो इथं बसलेल्या माता माऊल्यांना पण 8 ते 10 मध्ये लेकरांसोबत बसवा. जगात काय चाललंय ते त्याला शिकवा. बढियापैकी त्याला अभ्यास करायला लावा, कारण अभ्यासाने आपली प्रगती होणार आहे. म्हणजे 2025 चे पण कार्यक्रम आपले बुक आहेत, सहज होत नाही. कळलं का? आणि मी आवर्जून सांगेल, मी वक्ता म्हणून कधीच बोलत नसतो. इथं बसलेल्या माऊमाऊल्यांना याच्यामुळे सांगायलो की माऊल्यांनो, माझ्या मायबापासाठी माझं एक फार मोठं विजन होतं, ते मला पूर्ण करता आलं नाही. म्हणजे आपली आई बी राहिली नाही, वडील बी राहिला नाही. पण इथं बसलेल्या पोरांना सांगतो, आपल्या बापासाठी आगळं वेगळं स्वप्न आपल्याला पाहता आलं पाहिजे. आनंद भाऊ खरेंना विनंती करतो की पुढच्या वर्षी संविधान सन्मान मिरवणूक म्हणून काल आम्ही कार्यक्रम घेतला होता परभणीमध्ये. त्याचा हेतू उद्देश याच्यामुळे सांगायलो की पोरो, आनंद भाऊ पुढच्या वर्षी कार्यक्रम ठेवतील, गीत गायनाचा कार्यक्रम असेल, गाणे छान होतील, पण त्यानंतर कुठला तरी एक वक्ता बोलवायला येईल. तो बोलायच्या अगोदर इथं बसलेली एक पोरगी आहे, तिची माय कुठंतरी रोजान जात होती, तिचा बाप कोणाच्या इथं शेतात कामाला होता, तिचा बाप कुठल्या दुकानात कामाला होता. पण तिनं बाबासाहेब समजून घेतले, बाबासाहेबाचं संविधान समजून घेतलं, राज्यघटना कलम 15 समजून घेतली, तिनं मरेपर्यंत अभ्यास केला. आणि विचार मंचावर आनंद भाऊला कळलं की त्या पोरीचा PSI म्हणून रिझल्ट आला. तेच आनंद भाऊ तिच्या मायबापाचा विचार मंचावर वक्ता बोलण्या अगोदर सत्कार करतील. ती भूमिका तुम्हाला पार पाडता आली पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यास करता आला पाहिजे. शिक्षणानं कशावरही मात करता येते. इथं बसलेल्या पोरांना विनंती करतो, आयुष्य फार मोठे, त्या आयुष्याचा खरा मर्म लक्षात घ्या. एन्जॉय आयुष्याला आहे, पण एन्जॉय करण्या अगोदर आपल्या खिशातले हाल हवाल आपल्याला बदललेत का हे पाहावं लागतील. आपल्या बापाचं स्वप्न आपल्याला बदलता आलं पाहिजे. आपल्याला
या ठिकाणी खाली बसलो, इथं जर समजा कोणी कळालं असतं पंचायत समितीचा सदस्य विचार मंचावर बसलेल्या लोकांनी त्या माणसाला खाली बसू दिलं नसतं. इथं कळालं असतं इथं बसलेला एक पालक आहे आणि त्यांचं पोरग MBBS डॉक्टर आहे, त्या बापाला विचार मंचावर या स्टेजवर बोलवलं असतं. इथं असं कळलं असतं विचार मंचावरल्या लोकांना की इथं बसलेला एक पालक आहे, त्याचं पोरग PS आहे, म्हणून आपल्या बापाला कुठं बसवायचं तेवढी ताकद तुमच्या हातात आहे. कळलं का? केवळ तुमच्याकडे सत्ताच पाहिजे असं नाही. माणसाला जीवन जगताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: सत्ता, मालमत्ता आणि बुद्धिमत्ता. 3 गोष्टी आपल्याकडे पाहिजे, तेव्हा आपली हवा आहे. नाही तर आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर का न घाट का. एक तर आपल्याकडे मालमत्ता पाहिजे. मालमत्ता आपल्याकडे सध्या येणार नाही, पण आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर मालमत्ता येते, आणि एकदा मालमत्ता आली की मग बरोबर सत्ता आणता येते. आपल्याकडे सत्ता नसण्याचं कारण आपल्याकडे मालमत्ता नाही, पण आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे. पण आपला युवक वर्ग सध्या व्यसनाधीन आहे. युवकांना एक भाऊ म्हणून सांगालो, मी काही इथं वक्ता लय मोठा या नात्यानं बोलणं फक्त अडीअडचणी. आज खेडेगावातून तुमचा बाप एखाद्या शहरापर्यंत येत असेल, किंवा आपला बाप इथून आता आपल्याला त्या हॉटेलपर्यंत जायचं असेल, तर आपल्या बापाला इथून 15 गाड्या जातील, पण आपल्या बापाला कोणीही म्हणणार नाही काका बसा मी तुम्हाला सोडवतो. न म्हणण्याचं एकमेव कारण आपल्या बापाच्या अंगातले कपडे. आपल्या बापाला एकही म्हणणार नाही तिथं सोडतो. आपल्या बापाला कोणीच म्हणणार नाही काका बसा मी तुम्हाला सोडतो, आपल्या बापाच्या पायातली चप्पल. दुसरं काम आपल्या बापाचं या शहरात असणारं घर. तिसरं काम आपल्या बापाचे नातेवाईक. चौथं काम आपल्या बापानं अंगावर परिधान केलेला रुमाल. आणि हेच कळालं की तू नोकरीला. पुष्पा पिक्चर पाहिला ना, झुके का नाही साला, पाहिला ना? जेव्हा ट्रक पकडते ते ट्रक दाखवते ना, ट्रक मॅप कशात टाकला म्हणते, विहिरीत असते. आणि विहिरीत असल्याच्या नंतर त्यानं बोली काय करते, 5 लाख होणार. ते 5 लाख घेते. 5 लाख घेल्याच्या नंतर पुन्हा गाडीत बसायला जाते. ते काय म्हणते तू मजदूर है ना, तेरा काम हो गया. तर ते काय म्हणते मैं यही बैठूंगा, ये गाडी किती की आहे, 5 लाख की, जा लेके आ. लाल कलरची ओमनी घेऊन येते आणि ती गाडी घेऊन पुन्हा गावात जाते. गावात गेल्यावर महत्वाची गोष्ट त्याची माय रस्त्याने अशी जोरात हात वाजते, माय काहीतरी बोलणार, तेव्हा त्या माईल उचलते आणि गाडीत बसवते आणि त्या गाडीचे 10-15 राऊंड मारते पा गावात. मारते का? तर तेव्हा म्हणायचं झुके का नाही साला. आपला बाप बसला नाही ना, आरसाला 1-2 वर्ष काय झक मारायची मारू ना, करू अभ्यास, करू एखादा उद्योग, करू एखादा व्यवसाय. चला किरायन गाडी बोलू, आपल्या बापाला फाट्यावर बोलू. आपल्या बापाला आतापर्यंत कोणत्या मोटरसायकलने लिफ्ट दिली होती, आपला बाप कधी कार मध्ये बसला नाही. आपल्या बापाची जिंदगी कामात गेली. एक वेळेस आपल्या बापाला त्या गाडीत बसू, आपला बाप पुढे बसल, बाप आमरेसवर हात ठेवील, एका हातात असं हँडल असेल. आपल्या बापाला पण जिथं गर्दा आहे तिथं आणू, फटकन मागायला सीट मधून उतरू, मागायला दरवाजातून उतरलो की पुढचा दरवाजा उघडू. आपल्या बापाचा पाय नेमका जमिनीवर पडणार, खटकन आपल्या बापाच्या पाया पडायचं. ज्या भिकार चोटानं आपल्या बापाला लिफ्ट बी दिली नव्हती, त्या अख्ख्या लोकांना आपल्या बापाकडे पाहिलं पाहिजे. आपल्या बापाचाही सन्मान झाला पाहिजे. आपल्या बापालाही छानपैकी महाबळेश्वरला न्यायचं, त्या ठिकाणी एक सेल्फी टाकायची, जस्ट एन्जॉय विथ मम्मी पप्पा इन द महाबळेश्वर. त्याला काही स्वप्न पाहण्यासाठी डायलॉग लागते, झक मारायला लागेल ना, अभ्यास करावा लागेल, जरा बेदार होईल, ताण होईल. ते होण्यासाठी संविधानाचा सन्मान आहे का? अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. आणि ते हक देण्याचं काम एका बाप माणसानं केले. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आता आपल्याला कोणाला भीक मागायची गरज नाही. अरे पुस्तकाची व्यवस्थापन 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. म्हणजे जगात कोणीच तुम्हाला तुमच्या लिंगावरून, तुमच्या जातीवरून, तुमच्या धर्मावरून, तुमच्या पंथावरून, तुमच्या वर्णावरून कोणता मायकालाल या देशात एखाद्या शाळेत तुमचा प्रवेश नाकारू शकत नाही. आपल्या बापाला गावातल्या शाळेत बाहेर राहून शिकावं लागलं. ऍटिट्यूड कायला म्हणतात? आजकालचं पोरग आहे केसवून ऍटिट्यूड दाखवायले. बाबासाहेबाची हेअरस्टाईल पहा, बाबासाहेबाच्या अंगातले कपडे पहा, सूट बूट टाई. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे आपलं राहणीमान. तर काही पोरं आहेत निस्ता तुरा त्यानं पिवळा केलाय.
काही दलिंदर पाहिले मी, भवाळील वास्तारा मारला त्यांना. परिवर्तन आपण नाही करायचं, करायचं कोण? मायबापांना कळकळीची विनंती आहे, बोलण्यापेक्षा कर्तव्याकडे लक्ष द्या. आपल्या लेकरांप्रती काही देणं लागतंय. आपल्याला 2 लेकरं आहेत, ते 1 पोरगा आपल्या देश सेवेसाठी पाहिजे. चल, नाही लागलाच चालते. आणि एखाद्या पोराला सांगतो तू या मनात डिप्रेशनचा विचार आला, तुला वाटलं मरा, तू झाडू घे आणि बसत्यान झाडून काढ. 4-5 दिवस माईच्या लोक येडं मरतील. 6व्या दिवशी इतिहासोत 10-12 येडे जमा होतील आणि येडे येडे इतिहास घडतील आणि त्याचा इतिहास लोक लिहितील. कळलं का? तुला वाटलं मराव, लोकांची सोयाबीन काढायला जाय, बळच फुकट पैसे नको म्हणा. काम करताना काय होईल? डिप्रेशन येणार नाही. तू रिकामा आहे, मोकार आहे, लोकांच्या रील पाहायला, त्याचं पाहून तुला ताण याला. त्या डोक्याला काम पाहिजे का नाही? म्हणजे जेव्हा वाटलं आपल्याला काहीच आपल्या हातात नाही, देश सेवेसाठी झक मारा, देश तुम्हाला डोक्यावर घेईल. नुसतं बसत्यान झाडून काढ, लोक हसतील तुला. लोक म्हणतील काय येडे बसत्यान झाडाले, दररोज झाडून काढ. बसत्यान झालं तहसील झाडून काढ, पुतळे धुवून काढ. लोक येडे म्हणतील पण ती असोबत 10-12 जुटतील. तसे म्हणता म्हणता 100 जुटतील आणि देश सेवेसाठी पुढे म्हणायची गरज पडणार नाही. चल, देशासाठी काहीतरी करावं लागते. करणारे लाखो तयार होतील. हा देश टिकला पाहिजे. भारत माझा देश आहे. तो भारत सदैव स्मरणात ठेवसाल आणि भारताबद्दलची कृतज्ञता कार्य आहेत ती पार पाडसाल. प्रत्येक पालकाने आपल्या लेकराच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. इथं वक्ता या नात्यांनाही किंवा केवळ भाषण म्हणून नाही, ज्या मुलीचे आईबाप वारलेले आहेत, ज्या मुलाचे आईबाप वारलेले आहेत, भविष्यात काही आगळं वेगळं करण्याची इच्छा आहे, तर परभणीमध्ये स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आहे. तुम्ही जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत तुमचं शिक्षण, खाणं पिणं राहणं तुमचा भाऊ या नात्याने त्याची जबाबदारी मी उचलतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.